नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे परिसरात बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सुमारे 4 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. राजगुरू कॉलनी येथे अशोक चव्हाण यांच्या बंद असलेल्या घरामध्ये दुपारी 11च्या सुमारास फ्रीजला आग लागली. चव्हाण परिवारातील कोणीही घरी नव्हते. त्यांच्या घराला बाहेरून कुलूप होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता फ्रीजला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला. स्वप्ननगरी येथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाळलेल्या गवतास आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 24 कॅरेट रुबी सोसायटी येथे वाळलेल्या गवतास आग लागली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अग्निशमन दल यांनी तात्काळ या आगींवर नियंत्रण मिळवले. तर सायंकाळी 6च्या सुमारास म्हाळसकरवाडी येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप येथे MH14 KA 3799 या डिझेल वाहनास पार्किंगमुळे आग लागली. टँकरचा ड्रायव्हर गोरख शिंदे हा किरकोळ जखमी झाला आहे. आगीची माहिती कळताच नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी तात्काळ तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन दलास माहिती दिली. तर स्थानिक नगरसेवक चिराग खांडगे यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी व महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली. अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन अधिकारी संतोष तेलगेंसह कर्मचारी धीरज शिंदे, रियाज मुलानी, अनुपम सिंग, शेखर खोमने, निरंजन भेगडे, भास्कर माळी, बाळू ठाकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन सुमारे पाऊण तासाच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळविले. काल दिवसभरातील या 4 घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेमुळे मोठे अनर्थ टळल्याने नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकीकर यांच्यासह सर्व स्तरातून तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाचे कौतुक होत आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.